तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपला फर्स्ट व्लॉग आहे आणि हा माझ्या साईडला झोपला आहे माझा टफी. तर चला आपण रेडी होऊया. चला. तडका पाणी तप गया है, अब मस्तपैकी बुडबुड करेंगे. तर फायनली माझी आंघोळ झालेली होती. आता चला आपण एक मस्तपैकी रेडी होऊया. तर ही मी झालेलो आहे रेडी. यार पर थोडा का भारी दिसत नाही पण ठीक आहे. पण मला आवरायला पण खूप वेळ लागतो आहे असे मला म्हणतात कोणतरी. तर आम्ही निघालात लगेच चला रेडी. तर माझी आई माझ्याकडे बघत होती की चल आता लवकर. हे आम्ही निघायला तयार झालो होतो. तो फायनली हे आमच्या गावाकडे जायचा रस्ता. तसं मी तुम्हाला हायवे दाखवलं नाही आहे, पण बघायला गेलं तर इथला नजारा खूप भारी होता म्हणून मी इथून रेकॉर्ड चालू केलं. पण खरंच खूपच सुंदर एरिया होता हा बघायला गेल्यास. तर हे जे कुठेतरी वाईट वाटत होतं की मी एका गाडी हातात चालवत होतो, पण व्हिडिओ रेकॉर्ड करायला कोण नाही कारण की आईला पण येत नव्हतं. बट बघायला गेलं तर गाडीची स्पीड वगैरे कमीच होती, जास्त नव्हती. तर फायनली मी शेतामध्ये आलो होतो. ही आमच्या इकडं शेत आहे. ही माझी आई. आणि आता आम्ही निघालो शेताकडे. इथं काठी होती म्हणून आईला म्हणलं आई जरा झोपून हळू सावकाश चल. तर फायनली मी निघालतो. आईला म्हणलं बॅग हातामध्ये दे मी घेतो. ही माझी आई. आणि तुम्हाला बॅग पण दाखवतो, हे बघा. आई पहिल्या सुरू गेल्या पाया पडत होती. ही आईचं खूप असते आमच्या देवदेव. खूपच छान. माझ्यापाशी कंटिन्यू येईल कंटिन्यू. हिला काय पाहिजे की हो ती वरी चिमणी काळी काय पाहिजे तुला? पाणी तर आहे नाही ते. हो इथे एवढं मोठं पाणी आहे ना. हा का पाहिजे तुला? हे पूर्ण माहित ते मागेपर्यंत आपलं शेत आहे. हे टोटल ऑफ ते म्हणतात ना वावर आहे तो पावर आहे त्या टाईपमध्ये ते. हे पूर्ण शेत आहे. शेतामध्ये दिसले हरभरेच आहेत ना. आता फायनली आपण शेतामध्ये आलेले आहेत. मला व्हिडिओ क्वालिटी ठीक आहे सांगतो. हे माझा फर्स्ट वॉक असल्यामुळे मला समजत नाही की मी काय बोलू ती, बट ठीक आहे करतो. तर आई म्हणत होती की मला पाणी आणून दे. ते देवासमोरला ते कट्टा वगैरे सगळं धुवायचं होतं. तर मला चला आता पाणी आणून तर द्यावं लागेल, नाहीतर आईच्या 2 शिव्या तर खावं लागेल. ठीक आहे. तसंही लांब नव्हतं पाणी, समोरच होतं. हे आमचा याला आम्ही विहीर टाईपमध्ये येतं. इकडे आमचं शेत आहे. तो तो आंब्याचं झाड तो तिथपर्यंत तो कोटा आपला कोटा मी तुम्हाला दाखवणारच आहे. आणि बघायला गेलं तर इकडली साईड ही माझ्या पूर्ण चुलतेची जी की पाटी रोडपर्यंत आहे. आता तुम्हाला इथून आपली गाडी पण दिसत असेल. हां ते बघा ती आपली गाडी ते पार्क केलं तिथे. आणि इकडून बघायला गेलं तर हे टोटल ऑफ माझे चुलते माझे सगळे इकडलेच आहेत. तर हे शेत हे पूर्ण तिथपर्यंत आपलंच आहे. काय करायचं? पाणी थोडं मारले सडा मारल्याचं आणतो का तू इथून घेतो का गबारीतून? ठीक आहे ते. तर तांब्या घेतलाय आता निघालात पाणी नाही. तसं तर पाण्याची भीती खूप वाटते, पण काय करा आणा तर लागेलच. आता आई तर जाऊ शकत नाही. तर मी ठीक आहे खाली बघत हळू आरामशीर कुठे कसं पाय ठेवायचं ते. इकडल्या साईडला येतलं आहे त्याच्यामुळं मी म्हणलं इकडून घेतो. ठीक आहे हे समोरच होतं. मग हे बघा हे टाकलं तांब्या हे हळूहळू. हे ठीक आहे कचरा खूप होता इथे, पण ठीक आहे पाणी खूप स्वच्छ होतं पण चालतंय. हे घेतलं पाणी. चला हे झालं फायनली माझं एक काम. आता मी एवढं काम करून साईडला बसणार. फायनली आई त्याच पाण्यानं कट्टा वगैरे चांगला धुवत आहे. आईला पाणी खूप आवडलं. हे खूप खूप छान वाटलं आईला ते. आईकडे बघ. चिमणी तर माझा काय पाठला चिमणी माझ्या मागच मागत होती यार. कळत नाही समजत नाही कसं काय, पण तिला छान वाटत होतं. मी म्हणलं तिला चल आपण फिरून या. सेम फॅन्ड्री मधली आहे. फॅन्ड्री मधली. तर चला तुम्हाला माझं शेत वगैरे दाखवतो. तुम्ही पुढला हा व्हिडिओ कंटिन्यू करत बघा. बापरे चिंचा इतक्या साऱ्या. हे बघा तसं तरी बघायला गेलं 2 झाड आमचे ते, बट ह्याला खूप असतात. झाड पण छान आहे. अरे वा
कच्च्याच आहेत का? एक मिनिट बघतो मी खूप चालू ना. लहानपणी असताना बहीण भावंड खूप खेळायचं इथे, खूप ह्या मजा पण यायची यार. पण आता कोण आपापल्या कामामध्ये गेलं, कोण इकडे गेलं, कोण तिकडे गेलं. पण आठवणी तसेच होतात. आता बघायला गेलं ते बॅक साईडला आमचं गाव आहे, तुम्हाला दाखवतो. हे इकोटा मी बांधलं होतं काय आता पडलाय खूप, पर खूप भारी एकट्यानेच बांधलं होतं. म्हणजे अजून एक माणसं 2-3 माणसं होते, त्यांनी बांधलं होतं आम्ही. त्या टाइमला काहीतरी म्हणजे 11वी का तर 12वी चालू होती. हे कडीपत्त्याचं झाड, हे आंब्याचं आमच्या, आणि इकडलं चुलत्याचं. हे पूर्ण अकोट आहे. बॅक साईड दाखवतो, हे फ्रंट साईड. आणि हे जे आहे ना खांबा इथपर्यंत आपलं, त्याच्या पुढल्या साईडला पण हे पूर्ण शेतच आहे आपल्या. ते तिकडे गाव आहे. हे इकडं आमचा जे फक्त म्हणतात ना परीठ समाज, जो की इथं आहे पूर्ण. हे सगळे चुलते भावंडेच आहेत आम्ही सगळेजण बघायला गेलेस. तर हे निघालो मी आता आमच्या इथे जे म्हणतात मसोबा, त्यांची पूजासाठी. हे निवद वगैरे आता ते खालीच आहेत आमचे देव, जे की हे थोड्याच जोरीवर आहेत. चला मी तुम्हाला डायरेक्टली तिथेच दाखवतो कॅमेरा ऑफ करून, अरे खूप लांब आहे आणि इतकी वेळ मी चालू ठेवू शकत नाही. सो गाईस तिथेच भेटू आपण. फायनली आपण इथे आलेले आहेत. हे समोर जे दिसतंय ना लिंबा झाड, त्याच्या खालीच आपले मसोबा आहेत. यार इथे एवढा हार्बर आहे ना गच्च, भीती वाटते कारण की ह्याच्यामध्ये काय पण असू शकतंय. सो तसं जवळ गेल्यानंतर तेवढं काय वाटत नाही आहे, लांबूनच असं मोठं मोठं वाटतंय. हे आमचं गाव इकडे दिसत असं. इथं देव तोडवल मी हरभरा, ते माझ्या नावानं ओरडतील, ई तुला हरभरे दिसत नाहीत का म्हणून. ठीक आहे, आम्ही आलेले आहेत आमच्या देवापाशी, जे की आमच्या शेताचे आराध्य आहे तिथले. त्यांना मसोबा म्हणतात. पहिले मी माझं चप्पल रिमूव्ह करतो यार, किती म्हणजे त्याला मला धुवावं लागेल ना. ठीक आहे गाईस, 5 मिनटं तुम्हाला लगेच इकडून दाखवतो. तर आपण पहिले देवाची पूजा करून घेऊया. इथलं साप वगैरे सगळं करतो. 2 रुपये इथे ठेवतो, क्लीन वगैरे. यार लोक पण कसं टाकतात इथे देवापाशीच. ठीक आहे, तर पहिलं आईनं मला हे दिलं वाटतं, शेंदूर. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. पहिले मी त्यांना हे टाकतो, टोपी नाही सॉरी, ह्याला म्हणतात काय, हां छान वाटेल. अध्यात्मक ज्याला म्हणतात, आणि त्याशिवाय मोठं ह्या जगामध्ये सध्याच्या कंडिशनमध्ये काहीच नाही. हे नारळ छोट आहे. सो पहिले मी देवाला निवेद दाखवतो. निवेदला इथे आहे का, हा आहे. हे एक आहे धोरण, जे की ह्याच्यामध्ये ठेवतो मी. हे धोरण याच्यावर ठेवतो, इथे ठेवतो. आत्ता गाई सगळ्यात मोठी गोष्ट की आपल्याला हे पेटवायचं आहे. पेटते का नाही माहीत नाही, पण करावं तर लागेलच. हे देवा पेटू दे मसोबाच्या नावानं. आई सॉरी. होत नाही. नाही पॉसिबलच नाही आहे. काठी बी खराब दिसते. ठीक आहे, देवाला तर माहिती आहे आता पॉसिबल नाही, वारं सुटलं त्याच्यामुळे. म्हणून देव मी इथे ठेवतो, हे सगळं इथे ठेवतो. एखादं फूल तुम्हाला देतो. ठीक, आता मी नारळ फोडतो, इकडे साखर पण ठेवतो, इथे अगरबत्त्या पण ठेवतो. यार खूप उडत आहे. ठीक आहे, अरे वा, हे यार किती छोटं आहे, छान फुटलं ना. ठीक आहे, हे आपण ठेवलं देवाला नारळ. ठीक आहे, पाया पडू.
माझी पूजा झालेली आहे. आता मी निघतो इथून. फायनली आम्ही निघालो अजून, म्हणजे सॉरी मी निघालो इथून. ठीक आहे. अवतार तर खूप खराब झाला आहे गाडीमुळे. ठीक आहे, कुठेतरी बरं पण वाटतंय. शेतामध्ये आल्यानंतर एकदम फ्री, एकदम भारी. तसं तर मी फक्त शॉर्टच टाकतोय, व्हिडिओज टाकतोय यूट्यूबवर. पण फर्स्ट व्हिडिओ असेल जे की माझा लॉंग व्हिडिओ असेल. आय होप गाईज तुमचा जर सपोर्ट भेटला तर मी अजून असे चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला दाखवेल. ठीक आहे. कसं माहिती आहे का, आपल्याला माणसं जोडवायचे तोडायचे नाहीत. ठीक आहे. बोलू इथे वा वेगळंच चक्कर तरी मारू आपण. अरे वटाणे असतील ना, आहेत का? अरे यार फक्त फुलं आलेत. वटाणे आहेत का? वटाणे आहेत का? वटाणे आहेत का? वटाणी वटाणी. अरे यार इथं तर मला दुसरं दिसतो. आय थिंक वटाण्याला फक्त फुलं लागलं. ते फुलं लागले, फुलं आहेत फक्त, वटाण्याला लागले. सध्या आमचं घर बांधणं चालू आहे म्हणून आजोबा इथे नाही आहेत आमचे. ते आमच्या चुलत्याकडे राहतात. पहिले आमच्याकडे पण होते, त्यांना इथं करमत नाही म्हणून तिकडे गेलेत. एवढे सारे लावलेत पण वटाणे काय लागले नाहीत. सगळीकडे फुलंच लागलेत. म्हणजे सध्या अजून ह्याला कमीत कमी आय थिंक 1-2 आठवडे लागतात वटाणे यायला प्रॉपर. भारी वाटायला हे हा बघा. तर मित्रांनो तुम्ही बघत असाल आईची इथं पूजा झालेली आहे. आईने देवाला नारळ वगैरे देत आहे. आई आय थिंक आज खूप खुश होते, कारण की आज इतकी दिवस तिने माझ्या मागं होती की पूजा करायची, जायची. आज फायनली तिची पूजा झालेली आहे. आईने घरून थोडंसं आणलं होतं खायला, जे निवड टाईपमध्ये होतं. खूप छान होतं. इकडल्या साईडला बघायला तर एक डॉग आलता, हे ते एक होता. आणि बघायला गेलं तर तिकडल्या साईडला पण 2 होते, जे की ते खाण्यासाठीच वाट बघत होते निवड. तर आई म्हणली चल शेत बघून येऊया. आणि आईच्या गळ्यामध्ये हेडफोन बघून मी हसत होतो. तर आईला काहीतरी शेंगा कढीपत्ता वगैरे काहीतरी घ्यायचं होतं, तर आम्ही तिकडे जात होतो. आमचं काय तर काहीच नाही. इथवर आहे आपलं, हे बघ कुठवर? इथून. बर. चिंचा बघितलीच काही? आपले बरे आले थोडं. हा आपलं आले चांगलं. काढायची का थोडी भाजी? हा आता राहू दे, आता वेळ झालाय. आता जायला पण आपण शेतामध्ये खुरपेली काय थोडी. आम्ही आमच्या आईला त्यांचं शेत बघायला. कढीपत्ता बघ ना असेल तिथेच. बर तिथे माझी आई आलेली आहे कढीपत्ता काढण्यासाठी. तसंही तुम्हाला अगोदर ह्याचं दाखवतोच की व्हिडिओमध्ये. हे आमचं कोटा वगैरे सगळं ती वटरपत्राचं मी तुम्हाला म्हणलं होतं तेच आहे. आता आमची आई कढीपत्ता काढायचा आहे. कढीपत्ता जे की वरणामध्ये लागतो. मला आई माझ्या राहणं मैया म्हणते. ठीक नाही किती शेंगा आल्या तरी मया नाही म्हणला. बर मी लक्ष दिलं नाही ना. शेंगा आहेत का? किती काढल्या अख्या मया हे दो रे तू बागा. 4-5 भाजीचं काढलं असतं की रे. बर. तर आईने एवढ्या शेंगा काढल्या होत्या. आई निघतच नव्हती तिथून. आईला मी किती म्हणतो बस, तरी पण नाही. आई काढतच जात होती की आईला काहीतरी उद्याच्याला भाजी वगैरे करायची आहे, हे करायचं ते करायचं. फायनली आईला म्हणलं की आई चल लवकर, उशीर होत आहे. तर आईने कढीपत्ता वगैरे घेऊन, भाजी वगैरे सगळं घेऊन आम्ही निघाला तिथून. आईला म्हणलं आई माझा चांगला व्हिडिओ काढ, बघू तुला येते का. तर आईने माझा असा व्हिडिओ काढला, खूप भारी वाटला बरं. तर आई मी व्हिडिओ काढला तर आई हसत होते. ते असंच आई म्हणली आपण चिंचा काढूया. तर आईला मला चिंचा काढायच्यात का? तर आई म्हणली हो. आईचा हात वगैरे जात नव्हता, थोडंफार खाली होते. पण आई म्हणले चल माझ्यासोबत काढू लाग, म्हणून मी पण आलो आईसोबत. फायनली आता आपण निघालो तिथून. आता वे टू लातूर. घरी जायचा प्रश्न झाला आईचा पण. आईला तर वाटत नाही इथून. चला आपण निघत आहे तिथून. आता आपलं झालेलं आहे सगळं. चला हे बघत असेल गाडी आहे मागे. आईचं पण झालं आहे. सो चला निघूया. फायनली लातूरकडे निघालात आम्ही. हे गावातला रस्ता आमच्या पुढे चालून हायवे लागणार आहे. ही लातूर टू अंबेजोगाई रोड. आता आम्ही लातूरकडे जायलात. वाटेमध्ये आम्हाला एक भैया भेटले, जिथे काय त्यांच्याकडे वटाण्याची शेंगा मिळत होते. आई म्हणली तुझ्याकडे पैसे आहेत का? मी म्हणलं बरं आहेत.
मग आम्ही ती मस्तपैकी मी घेतले, पैसे आईला दिले, मला लागला 100 रुपयाला आहे लॉस. सो आईने ते शेंगा फायनली घेतल्या. थोडंच पुढे गेलं तर आई म्हणजे मला चहा प्यायची म्हणून थांबलो होतो आम्ही इथे. फायनली चहा आणि बिस्किट ऑर्डर केलं तर मी चहा आणि बिस्किट मस्तपैकी खाल्लो. चहा वगैरे पिऊन झाला. आता आम्ही इथून निघाला तातूरला. फायनली घरी आलो मी. ही आमचा टफी जो की माझ्यापाशी पळत पळत पहिला माझ्याकडे आला की चल घरी आता मला खाऊ घाल. फायनली घरी आलो मी. तर मित्रांनो हा माझा एक फर्स्ट व्लॉग होता. आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा.